श्रावण सोमवार आज रेसिपी बनवणारे उपवासाचा पडायला लागला मध्ये पाऊस थांबायचं नाव घेत नाही शाय शाय होते पप्पा तुम्ही असल्यावर हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि वटपौर्णिमेचा ब्लॉग मी अजून पोस्ट नाही केला आहे पहिला तर तो पोस्ट करेल आणि मग त्याच्यानंतर मी हावाला पोस्ट करणार आहे हा ब्लॉग आहे श्रावण सोमवारचा पहिला श्रावण सोमवार आहे आज तर आम्ही दोघी रेडी झालो आहे वहिनी आणि मी आम्ही दोघं करतो मी मागच्या टायमाला पण गेलेला आणि वहिनीने त्यांच्या घरी गेलेला तर आता आम्ही जातो मंदिरात रेडी वगैरे झालं फक्त थोडं सामान घ्यायचं आम्हाला तेवढं झालं की आम्ही निघू आणि आज आमचा दोघींचा उपवास आहे आणि मी आज एक मस्त रेसिपी बनवणार आहे उपवासाची म्हणजे रेसिपी जुनीच आहे पण तरी मी बनवणार तर तुम्ही स्टे ट्यून नक्की बघा आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अरे यार आत्ताच आम्हाला जस्ट निघायचं होतं तेवढ्यात पाऊस पण आला आहे पाऊस यायला लागला यार आणि मी मस्त मेहंदी काढली म्हणजे काल रात्री काढली आहे काल रात्री वाजले 11 म्हणजे 11 वाजायला 5 मिनिटं कमी आहे अरे यार पाऊस किती जोरात चालू झाला पावसाला पण आत्ताच यायचं होतं खूप जोराचा पाऊस आला ठीक आता परत पाऊसमुळे थांबावं लागेल कारण आपण जाणार आहे गाडीवर तर गाडीवर दोन्ही जणी जाणार तर आपण भिजणार मग आता परत 5 मिनिटं थांबावं लागेल जोपर्यंत पाऊस कमी होईल आपण आपली पेट अशी तयार केलेली फूल हे दुधासाठी हे पाणीसाठी हे तांदूळ आहे कर्नाटची शिवमूठ तांदूळ आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे बेलपत्र असं झाकून घेऊन जातो म्हणजे कोणाला दिसणार नाही आणि निघायचं का आता मला वाटलं आता पण निघायचं नाही आणि वहिनीने इथं रांगोळी काढले मस्त चला आता निघतोय पाऊस कमी झालाय तोपर्यंत लगेच जाऊन येतो बाहेर आम्ही दोघी आलो रेडी होऊन पण आता आम्ही रिद्धीची वाट बघतोय पाऊस गेलाय आता पाऊस गेला म्हणून आम्ही निघालो पण तीच आली नाही अजून आपली ठरलो वहिनीने मेहंदी काढली वहिनीने पहिल्यांदा मला मेहंदी काढली 4 महिने झाले ना लग्न करून 5 महिने झाले लग्न करून आणि 5 महिन्यात मी पहिल्यांदा वहिनीकडून मेहंदी काढून घेतली त्यात पण रात्री काढली आणि एवढी झोप येत होती ना मला झोपेत मेहंदी काढली आम्ही नाही मी झोपली होती ना पण मग त्याच्यानंतर ते बोट रंगायचे होते तेव्हा मग मला जाग आली नाही तर मी तर झोपूनच घेतलेलं कारण माझी कंबर दुखत होती मग बसून मान पण दुखत होती दिदीची त्रास होत होता खूप मेहंदी काढताना मेहंदी काढताना त्रास नाही मला नेहमी दीदी मेहंदी कशी काढते मी मस्त आरामात अशी झोपते वगैरे आणि मग नंतर दीदी मग मेहंदी काढते काल तशीच काढली ना हां मग काल परत तशीच काढली बरोबर कोण अरे बापरे चला हाय का माझ्या गाईसला तुम्ही पण करा हाय चला आता निघूया ही आली लेट करत थोडी की आपण निघूया आता बाय हो आम्ही आता बेलपत्र घेतो आता घेतो तुरा आपको दो चाहिए पूरा हाँ एक अलग और एक अलग ऐसा दो हाँ आपल्या दोघांचं वेगळं वेगळं समजलं त्यांना सगळ्यांना समजलं 2 वेगळे वेगळे आहेत अरे बापरे ते हे मला पण लागलं हे नाही का धतुरा आहे त्याचं डायरेक्ट मी त्याच्यावर असं हात ठेवला की हे पण पाहिजे तर मला ते पण लागला असं चोर मला पण लागला जाऊ द्या काय नाही चला अरे पाऊस जोराचा पडायला लागला मध्येच आम्ही आलो होतो मंदिरात हे मंदिर आहे
आम्हीच भिजत आलो, वहिनी पण भिजली. चला आता बघू दर्शनला किती लाईन तर दिसते ते मंदिर आणि एवढी लाईन आहे. आणि हे इथे नवीन मंदिर बनलंय पनवेल हायवेला. प्लेट तयार आहे आणि आमचा आता नंबर आला आहे. आता आमचं दर्शन झालं एकदम नीट नाही बोलता येणार पण झालं आहे. एवढं व्हिडिओ काढायला पण भेटला नाही. मी बाकीच्यांचं काढलं आणि वहिनीचं पण मला एवढं भेटलं नाही. तर आता आम्ही निघालो आहे कारण पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. तर आम्हाला थोडंसं भिजत जाण्याच्या ऐवजी आमच्याकडे दुसरा पर्याय खूपच पाऊस पडतोय. पर्याय आमच्याकडे आजारी पेशंट आहे ना आम्हाला. मी तर चप्पल घालूनच आली नाही आणि मी चप्पल शोधत होती तिथे. आम्ही आता जाणार भिजत थोडंसं. आई हे कसं हे मंदिर कोणाला पहिला माहित नव्हतं. नंतर इंस्टावर रील वगैरे झाले ना तेव्हा जाऊन हे मंदिर सगळ्यांना समजलं. आता कुठं जायचं दुसरं मंदिर. वहिनी तुमचं इथं बदलापूर मधलं दर्शन कसं झालं? एकदम मस्त झालं. चांगलं. कोंडेश्वरला जाऊ. कोंडेश्वरला जायचं बोलते. तिथे तर पाय ठेवायला पण जागा नसणार. त्या दिवशी गेलो पण आमचं दर्शन नव्हतं झालं. आपण नव्हतं गेलो त्या दिवशी. हा आपण मंदिर आहे बघा. पावसामध्ये जाऊया आपण तिथे फिरायला. तुमचा थंबनेलला फोटो आला माझ्याकडे. चला आपण निघालो आम्ही. मी रेनकोट घातलाय आणि मी पहिला विचारलं होतं वहिनीला घालणार रेनकोट पण वहिनी नाही बोलली. वहिनी होतं भिजत. मम्मी बघा भिजत जाते वहिनी. मी रेनकोट वापर केलेला आता प्रूफ आहे माझ्याकडे की वहिनी रेनकोट घालत नाही आणि त्यांना पावसात भिजायचं आहे. पाऊस कमी झाला थोडासा आता. हे पाऊसच नाही हे करते यार टायमेला. बाकी दर्शन वगैरे चांगलं झालं. फक्त एवढं की थोडं घाई होती कारण सोमवार आहे ना. ऑफकोर्स मी मागच्या वर्षी गेलेली पण काय व्हिडिओ वगैरे नव्हता काढला तेव्हा. तर आता निघालोय. तर मी तुम्हाला मगाशी बोलली तशी की मी साबुदाण्याची खिचडी बनवते, साबुदाण्याचे वडे बनवते. तर आम्ही दर्शन वगैरे करून आलो तुम्ही बघितलं तसे. तर आता मी त्यासाठी वड्यासाठी एकदम इझी रेसिपी आहे. त्यासाठी मी आता सगळं सामग्री घेतली. साबुदाणे, शेंगदाण्याचं कूट, मिरचीची पेस्ट आणि उकळलेले बटाटे. तर आपण हे चालू करूया. आता आपल्याला पहिला बटाटे स्मॅश करायचे. ॲक्च्युली साबुदाणे आम्ही जास्त घेतले कारण आम्हाला आवडतात
आणि आमच्या घरात जास्त माणसं पण आहेत. तर मी 2 पार्टमध्ये घेते. ओके, हे झालं आहे. तर आपण आता हे बघूया ह्याच्यात की गोळे बनतायत. आता ह्याच्यात आपण मिरचीचं हे टाकूया. मदत गरजेची असते. हो. शेफला एक शेफ लागते. असिस्टंट शेफ मी शेफ म्हणणार. ठीक आहे बोला. बस का थोडं मिक्स करून घ्या. तर मी हे सगळं मिक्स केलंय. आता मी थोडं हाताला तेल लावते म्हणजे हे चिपकतं ना. तर आपण असं एक गोळा घेऊ. छोटे छोटेच बनवते, जास्त मोठे नाही. ते साईडने पण प्रॉपर असं बाइंड केलं ना म्हणजे तुटत नाही. हा झाला एक वडा. तसंच आपण वडे बनवून घेऊ आणि मग तुम्हाला भेटू. तर पोटे घेऊन आता मी 2 वडे टाकलेत. ते होत आहे. आता तसेच मी सगळे वडे बनवून घेते पहिला आणि मग तळून मग तुम्हाला भेटू. असे होत आहेत माझे वडे. आणि ते बघा एकदम परफेक्ट फुटले नाही काय नाही है ना. हो चला आता एवढं सगळं हे बघा हे एवढं सगळं करून घेते मग तुम्हाला भेटते. फायनली झाले आमची डिश तयार. ही काय अशी दिसते. फायनली आमची डिश तयार झाली आहे. कुठे गेलो साबुदाणे वडे. चला आता ह्याला आम्ही खातो आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटू आम्ही संध्याकाळच्या ह्याच्यात जेव्हा आम्ही जेवण बनवणार चांगलं उपास सोडायसाठी. तर आपण भेटूया नंतर. फायनली संध्याकाळ झाले. आम्ही थोडा आराम वगैरे केला आणि वहिनी आणि मी आराम केला. ही नंतर आली आमची बहीण सुगरण बहीण. तुझी मेहंदी दाखवली का? हो दाखवते ना. हे मी काढता काढता झोपले म्हणून ती अशी अर्धवट आहे. ठीक आहे. आणि मी रात्री 2 वाजता काढली. त्याने रात्री 2 वाजता काढले. तर मला लक्षात नव्हतं. मग तू काय बनवताय सांगा ना. सांगा काय बनवलंय? चटणी, वरण भात, पुरी आणि खीर स्वीट मध्ये ठेवलंय. आता भाजी होत आली आहे. तू काय करते? डाळ लावली कुकरला डाळ कुकरला आहे. तू आणि बनवलंय. हे काजू बदाम खीरसाठी आणि मी बटाटे टाकते. म्हणजे ऑलमोस्ट झालंय सगळं ह्याला. अरे माझी दीदी काय बोलत का नाही ब्लॉग मध्ये. आता खूप दिवसानंतर आली ना त्याच्यामुळे मला थोडं शाय होते. कशाला असं एवढं काय शाय व्हायचं. तू 2-3 ब्लॉग तर तू काढलेस हा माझ्या. पण ते कसं मी कधी बोलत नाही ना जास्त म्हटलं की शाय झाला. हा वाय सो शाय 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 सुंदरी सुंदर. चला मग आम्हाला उपवास सोडायचा आहे. मम्मी जुने गाणे ऐकते. पप्पा तुम्ही असल्यावर मम्मी ऐकत नाही गाणे आणि आता ऐकते तुम्ही नाही तर कॉपीराईट येईल ना बाई. सिंगर आहे आमच्याकडे सिंगर. बघितले ना त्यांनी तो हावाला ब्लॉग. कुठला तो गडावर जात होता आपण गावाला जातो तेव्हाचा. तर त्यांना तर माहितीच आहे सिंगर आहेत आपल्याकडे खूप सारे. त्यात मी पण आहे. आता पप्पा नाहीत घरी. आता गणपती दीदी सिंगर दिसून नव्हतं मला. आता बनतंय तर बघू कसं. उपवास पण सोडायचा आहे. बटाट्याची चटणी दाखव. चटणी म्हणजे आपली भाजीच असते फक्त ते असं बोलण्याची पद्धत वेगळी असते ना. डिफरंट असतं सगळीकडे. हो बरोबर सांगितलं ब्लॉगमध्ये की तुम्ही असताना मम्मी गाणी ऐकत नाही आणि आता तुम्ही नाही तर मम्मी गाणी ऐकते. आणि मग बोलते की कशाला लावतात ते गाणी सारखी तेच गाणी. माझा चेहरा लंबी वगैरे काय
वाजता झोपली ना काहीतरी 3-3:30ला हा आणि उठली 7 वाजता. 7ला 10-15 मिनिटं कमी. म्हणजे ते 7 वाजता झालं. 4-5-6. हो बापरे. मी दुपारी असं सहज कधी झोपत नाही. आज झोपली. आज झोपली कारण आज झोप आली. आज उपवास होता ना, काही लवकर उठलं होता ना. लवकर उठलेली म्हणून दीदीने घेतले खीर बनवायला. मला कसं समजलं विचार? कसं समजलं? स्मेलनी. हा नाकलंय मोठं आहे ना. नाकले मोठं नाही, बाहेरपर्यंत मस्त हे येत आहे सुगंध. सुगंध. इथे सगळे ड्रायफ्रुट्स आपण करून ठेवले म्हणजे. आणि हे तेल का गरम होतंय सांगा सांगा. मम्मी बनवते पुऱ्या. मम्मी असे एक गोल पुरी घे हातात आणि असं दाखव. नाही तर ते इथे देवपूजा पण केलेली वहिनी सकाळी, संध्याकाळी पण केली. चष्मा दाखव मम्मी. अगे चष्मा तर दाखव तुझा नवीन. कॅमेरामॅन चाळे करतो. मी नाही काय केलं. तूच केलं. काय म्हणून काय मी केलं सांग. हसली. मी काय केलं सांग. मम्मी तिने केलं, तिने दाखवलं ना असं असं. काय ते आपले लोक आहेत त्यांना माहिती आहे. आता जेवतानाच भेटूया है ना? सगळं झाल्यावर एकदा परत भेटूया की काय काय झालंय. हो मग नंतर जेवताना चला. यांनी मला पुऱ्या तळायला लावलं. चल खोटरडी. एवढं हे मी केलं एवढं बघा. आणि काय काय मग मी केलं आणि एवढं सगळं तू केलं. हा ब्लॉग मध्ये दिसतंय कोण करायला. नाही तू फक्त खीर करत होती. एवढं तर मी केलं. हे बघा इकडं खीर, डाळ, पुरी. भाजी कुठे गेली? भाजी तिथे आहे. बघा तेवढं पण माहित नाही ना. माहितीये मला. आता लक्ष द्या. नाही. हो चला आता जेवायचा टाइम झालाय. किती वाजून गेले? 11 वाजायला आले. तरी पण काय बाबा आमचं नशीबच जेवण नाही उपवास सोडायला. ठीक आहे चालेल. बाय बाय. नंतर फायनली जेवण तयार आहे. खीर आहे, मेथीची भाजी आहे, ह्याला काय म्हणतात बटाट्याची भाजी, पुरी, डाळ भात पण आहे तो नंतर येणार. आणि असं आता आपण सोडणार आहे उपवास आपला आज पहिला श्रावणाचा. तर आता मी इथं सेंड करते. आता जेवते. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.